आणि तिथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यानं बोलबाला केला, पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्यानं ऍक्युरेसी मैदानामध्ये दाखवली, तिखट मारा केला आणि त्या बळावर तो ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर मयूर पडेलकर. 6 चेंडू फक्त 4 धावा आणि त्यातून त्या 2 मायनस आणि त्या बळावर तो ठरतोय मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक, जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट. धन्यवाद. मान्यवर आहेत, मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विजय भोईर साहेब आपल्याला मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. संदीप वाढान फाउंडेशन आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणारी रानोबा इव्हेंट्सचे सर्व मयूर यांचे वडील आहेत आणि साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा गौरव मयूर पडेलकरचा आफ्टर लॉंग टाइम मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदीप वाडान फाउंडेशन आणि त्यांच्या माध्यमातून आकर्षित करणारी ही जर्सी नमो स्पोर्ट्स आणि त्यांच्या माध्यमातून युनिक आणि हेवी क्वालिटीचं हे मेडल आणि ते देऊन या ठिकाणी मयूर पडेलकरचा हा गौरव केला जातोय. म्हणजे अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय टी शर्ट्स असतात, मेडल असेल किंवा एखादी छोटी ट्रॉफी आपण पाहतोय, परंतु हे JKCCचं आयोजन आहे आणि JKCCच्या आयोजनामधून सातत्यानं जितकं देण्याचा प्रयत्न सातत्यानं केला जातो आणि त्या बळावर ही स्पर्धा आणि ह्या स्पर्धेची अगदी वर्षभर एक वेगळी वाट पाहिली जाते. चला दोन्ही संघाने विनंती असेल आपण आपापल्या पोझिशन मध्ये यायचंय. चला लकी ड्रॉ कुपन मध्ये एक असं नाव आलंय, आयुष मेहर नवापूर आहेत का? आयुष मेहर नाहीये हितेश. बघा जो असेल कौस्तुभ त्यांनी द्यायचंय. ह्या स्पर्धेची एक वेगळी नियमावली आहे. आपण बसल्या बसल्या आनंद घेऊ शकता आणि बसल्या बसल्या खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेमध्ये आपण लकी ड्रॉचा विजेता आहे. लकी ड्रॉ भाग्यवान विजेता आणि भाग्यवान विजेत्यासाठी आकर्षित खऱ्या अर्थाने ती गिफ्ट आहेत. VB पॉवर फाउंडेशन सोल्युशन अर्थातच वैभव दादा भगत आणि त्यांच्या माध्यमातून ही आकर्षित करणारी गिफ्ट आणि ती देखील दिली जातील. लवकर या आपल्याला मॅच सुद्धा चालू करायचे. अनिल लकेश्वरी साहेब आपणास म्हणते की आपण मुख्यमंत्र्यांवर स्थानपन्न व्हा. या हो या आयुष मेहर यांच्या शुभस कॅमेरा येऊ दे इकडे. JKCC क्रिकेट सर्वांना एक सांगूची तो हा युवा समालोचक आहे आमचा नवापूर गावचा तयार होतोय. एक कसं वाटतंय? नाही बोलणार. चला मॅचला होते सुरुवात. अजून एक बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला कांगारू आहे, दुसऱ्या बाजूला बारोंडा 11. आता खरी मजा येणार. तिसरा कॅमेरा सुद्धा ऑन झालाय. ही आहे JKCCची ताकद, ही आहे पाटील नेटवर्कची ताकद. आता खरी मजा येणार आहे. योगेश पाटील सर आणि अरविंद पाटील सर आपणास म्हणते की आपण मुख्यमंत्री येऊन स्थानपन्न व्हा. आपले हार्दिक स्वागत या JKCC बिग बॅश लीग 2026 च्या वतीनं. चला मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल पहिला बॉल बॅटची स्टॉपेज फेकी झाली होती, भरपूर श्री गेला, सिंगल कंप्लीट. या वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत.
या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं यावेळी हलक्यात सन्मान दिलाय. चेंडूला सिंगल झाले कंप्लीट, सिंगल कंप्लीट. ओ या पहिली सन्मान दिलाय आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्ट्रोकला खूप चांगले फिल्डिंग. आई बारोंडा 11 ची ताकद फिल्डिंग आहे त्यांची. आई बारोंडा 11 ची ताकद फिल्डिंग आहे, मजबूत फिल्डिंग आहे. आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल की ग्रुप स्टेजच्या मॅच मध्ये काय जबरदस्त एफर्ट्स त्यांनी लावले होते. फिल्डिंगच्या बलावर धावा वाचवल्या आणि धावा वाचवत असताना मॅच विनिंग एफर्ट सुद्धा लावले होते. त्यासाठी सुपर 12 मध्ये या संघाने बाजी मारली होती. पाहूया आता सुपर 12 मध्ये काय घडतंय. ओ यावेळी बॅटचेच पाठीमागे जेल सुटतोय. भाग्येशचा जेल सुटणं झबल पासून आतमध्ये आला होता, जेल सुटलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा धावपलकावरती आहेत टीम कांगारू संघ. या ऐकूया डीजेला. परेशचे वडील अशोक दैबागोर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर सत्यम डेकोरेटर्सचे ऑनर अशोक दैबागोर साहेब या आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न बा. आपलं हार्दिक स्वागत. जे आपण मैदान लाईट्स पाहतोय, जे मंडप पाहतोय, असे सत्यम डेकोरेटर्सचे ऑनर अशोक दैबागोर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या जेकेसीसी अर्नाळा लीगच्या वतीनं आपणास विनंती की आपण मुख्य मंचावर स्थानपन्न बा. ओ फुल टॉस बॉल, वेगवान बॉल, सिंगल कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये चॅलेंजिंग ओव्हर सुरू आहे, पॉवर प्ले सुरू आहे. धावा चॅलेंजिंग ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 8, नाही बनवल्या 2 मायनस, झाल्या 2 प्लस. ही कहाणी आहे. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल, ओ वेगवान बॉल, वेगवान बॉल. बॅटची नभे तर पायाशी संपर्क झाला होता आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. आतापर्यंत धावफलक 7-0 टीम कांगारू. आतमध्ये येणारा बॉल, वेगवान बॉल, वेगाने आल्यात. सिंगल कंप्लीट. ताकद न चाकत फिल्डिंग आहे आई बारोंडा 11 या संघाची. पॉवरफुल राहिली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आता सुपर 12च्या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ होणार आहे, काय घडणार आहे, चॅलेंजिंग ओव्हर मध्ये किती धावा येणार आहेत, 2 मध्ये 5 बनवायची आहेत. पाहूया. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ओ कटआउट स्पॅनरला जाऊन बरोबर चेंडू आदललाय. चौकार सुद्धा आलाय आणि आर्या एंटरप्राइजेस कडून कॅप सुद्धा आले. इट इज अ 4. 4 धावा. केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा, केसामंदी गजरा कीर्तन गजऱ्यावर नजरा. या पोरीचा बघूनच्या नवा नवा नखरा. टांगडूचे थांबवतोय. सर्वात इम्पॉर्टंट चौकार आता 1 मध्ये 1 बनवायची आहे. पाहूया. राहुल, ओ फुल टॉस बॉल, फुल टॉस बॉल वर सिंगल. यस, इट इज अ नो बॉल. चेक केलं जाईल. नो बॉल, नो बॉल चेक केलं जाईल. त्या अगोदर 8 धावा कंप्लीट झाल्यात. पाहणार आहोत बॉलिंग टीमनं त्या रिव्ह्यूला, त्या DRS ला रेफर केलंय. चला 8 कंप्लीट म्हणजे 2 प्लस. 8 कंप्लीट झाल्या, 2 प्लस धावफलक सुद्धा बघणार आहोत.
चला मॅच कडे बोलूया. पहिल्या 2 षटकाची कहाणी. धाबा धावपलकरती आतापर्यंत 15 धाबा. ज्या धाबा पहिल्या षटकामध्ये नाही बनल्या, जे चौकार नाही आले, चॅलेंजिंग ओव्हरला मोठं केलं टीम कांगारू संघाने. कालच्या दिवसामध्ये कांगारू संघाने जो काही खेळ केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. खूप चांगली बॅटिंग केली होती, खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली फिल्डिंग आणि लगातार 2 मॅच जिंकून सुपर 12 मध्ये दाखल झाले होते. समोर आई बारोंडा 11 या संघाने फिल्डिंग आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पॉवरफुल, नजाकत, ताकदवर लावले. पाहूया या 2 संघादरम्यान मॅच कशा प्रकारे रंगणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये किती धावा येणार आहेत, दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडणार आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. 16 धाबा धावपलकावरती आहेत. आकाश तिसऱ्या षटकामध्ये आकाश आल्यात. आकाश समोर, बागेश रेडी आहेत. पाहूया बारोंडा पहिल्या विकेट साठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. हो याबले खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. हलक्या हाताने सन्मान दिला खेळपट्टीवर. सिंगल झाले कंप्लीट. 16 ला बघता आता 17 झाल्यात. तिसऱ्या षटकाची कहाणी. 2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल, मोठा फटका डाऊन ग्राउंड. ओ या होईना बात. चेंडूला अडवलं आणि अडवत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. एक चौकार वळखता आतापर्यंत सिंगल चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया काय घडतंय. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. 18 धाबा धावपलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला 4. पॉवर प्ले नंतर दडपण वाढलं होतं आणि त्या दडपणला झलत असताना आतापर्यंत आकाशने खूप चांगली बॉलिंग केले. पुढचा बॉल, मोठा फटका, कडक स्ट्रोक, डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. या शर्यतीच्या दुनियेत आमचं नाव आहे बरकरार. टांगू फटका पा, फुल्लर लेन बॉल. चार धाबा आल्यात. पुढचा बॉल, शेवटचा बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, स्वतः आले चेंडू खाली, हातामध्ये चेंडू आला नाही, हातामध्ये नाही आला, त्या कारणानं सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 षटकांची कहाणी. धाबा धावपलकावरती 23-0 टीम कांगारू संघ. या ऐकूया डीजेला. कोणी फिरणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे रे. तुला कळणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, उडतोस रे, आवळाचा बनवून ठेवा. आपली टोळी आहे आघाची रे, तू कपशील लढशील जवा. तिथं तिथं या हवा देखू जरा, आहे आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जरा, आहे आपलीच हवा. तिथं तिथं या हवा देखू जरा, आहे आपलीच हवा. टांगो नेक्स्ट 2 टीम्स. शेवटची आणि अंतिम मॅच. निर्मल सम्राट एनसीसी आणि टीम साहेबा, दोन्ही संघाचे संघनायक रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. गौरव रेडी आहेत. निर्मल सम्राट एनसीसी, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक. रत्नेश, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर विकेट. जो संघर्ष 18 चेंडू मध्ये सुरू होता, 19व्या चेंडूवर यश आलंय. फलंदाज बाद, पहिला धक्का, भागेश बाद, गॉन. याचा तुले राग अवलाय तुले रागो पुढे तुझे मेरी येगो. याचा तुले रागो अवलाय तुले रागो पुढे तुझे मेरी येगो. ही आहे रानोबा इव्हेंट्सची ताकद. जे समोर आपल्याला 1 2 3 त्या 3 वर लहान प्लेट्स स्क्रीन वर आपल्याला दिसतोय. आदरणीय अनिल वाघ साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 वतीनं गावचे पंडू काका यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 वतीनं. मॅच कडे बोलणार आहोत.
डीप नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात रत्नेशने थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न केलाय धावा थांबवण्याचा प्रयत्न केलाय पाहूया काय घडतंय हलक्या त्यानं कट केलं चेंडूला आणि आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले धाबा सुद्धा बघणार आहोत 25 धाबा धावपलकावरती आहेत शेवटचे 3 बॉल या मैदानावर खेळत असताना किमान 30 धाबा येणं गरजेचं आहे तर तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पॉवरफुल आहात ताकदवर आहात पाहूया काय घडतंय शेवटचे 3 बॉल रत्नेश समोर दीप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडूला अडवलाय डॉट बॉल काय जबरदस्त पलटवार केलाय शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये रत्नेश यानं 4 चेंडूमध्ये 2 विकेट 4 चेंडूमध्ये 2 धावा एक महत्वाची विकेट ही आहे रत्नेशची ताकद अपकमिंग यंगस्टर ज्या धावा पहिल्या 3 षटकामध्ये वेगाने येत होत्या त्या धावांना थांबवलंय 25 रन 25 एक मोठा फटका इकडून हवाय येणारे 2 बॉल 25 वर एक टीम कांगारू मोठा फटका ऑन साइडला येस ये होईनाबाद चेंडूला गॅप मधून पटवलंय सीमारेषा पार चौकार 4 धावा म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुण्यात मला अटक कर हो पुण्यात कर हो पुण्यात दाखवतोय 29 शेवटचा बॉल रत्नेश पलटवार करतील की दीप आणखीन एका मोठ्या स्ट्रोक कडे जातील पाहूया शेवटचा बॉल शेवटच्या बॉलवर विकेट आले रनआउटच्या रूपानं पलटवार केला पहिल्या इनिंगचा खेळ संपला 29 धावा धावपलकावरती आहेत हो जे आमचे नितेश घरत हे होईना बात त्यानंतर डेस्मॉन जावई फार मोठे हसते हो सर्वात हसमुख चेहरा म्हणजे आमचा पंकजचं हसणं म्हणजे एखाद्या माणसाला घाबरवण्यासारखं आहे सर्वांना माहित आहे नो डाऊट चला पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय दुसऱ्या इनिंगच्याकडे आपण वळूया त्या अगोदर टॉस दोन्ही संघाच्या संघाने टीम साहेबा प्रदोष एकदम बारकाईने पाहतात आमच्याकडे यस प्रदोष दा या ओके मजू आल्यात निर्मल सम्राट एनसीसी टॉस आपण करणार आहोत शेवटची आणि अंतिम मॅच सुपर 12 मध्ये अशोक दैबावकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा आपण टॉस अहवाल पाहणार आहोत या दैबावकर साहेब शेवटची आणि अंतिम मॅच चला निर्मल सम्राट एनसीसी कॅप्टन यश मुजू आल्यात सन्मान मुख्यमंत्री करणार आहोत दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात त्यानंतर एक कॅमेरा या मैदानामध्ये दुसरा अँगल इकडे येऊ द्या ओके आपण काही सन्मान करणार आहोत मुख्यमंचावर सन्मान एक अशा विशेष अतिथींचा रानोबा इव्हेंटचे सर्वा भोईर साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत रानोबा इव्हेंट्सचे मालक सर्वा भोईर साहेब आपण या आपला सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत महेश रडी साहेब यांच्या शुभेच्छा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत रानोबा इव्हेंट्सचे मालक भोईर साहेबांचा सन्मान महेश रेड्डी साहेब यांच्या शुभेच्छे हा मुख्यमंचावर केला जातोय स्क्रीन बाउंड्री लाईन्स आपण जे टॅम्पलेट पाहतोय त्यानंतर 1 2 3 मुख्य स्क्रीनवरती टॅम्पलेट्स या सर्व गोष्टी आपण जे पाहतोय ते रानोबा इव्हेंट्सचे मालक पुढचा बॉल यावेळी कट करणारा बॉल आतमध्ये येणारा बॉल सिंगल कंप्लीट झाले मॅच कडे वळणार आणि त्यानंतर सन्मान सुद्धा आपण पाहणार आहोत
त्यानंतर योगेश पाटील सर यांचा सन्मान आपण करणार आहोत. पाटील सर या आपण. दयानंद माली साहेब यांच्या शुभ हस्ते हा योगेश पाटील सर नाळ्यात शिक्षक आहेत, नाळा शाळेमध्ये शिक्षक आहेत बरोबर. ओके, गालवणकर शाळेचे शिक्षक आहेत असे आमचे योगेश पाटील सर यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर पाहतोय. त्यानंतर अरविंद पाटील सर आपण सुद्धा या. मनोज पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते अरविंद पाटील सर यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. ओह व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, पॉवरफुल स्ट्रोक. तितकी ताकद या फटक्याला लावली होती, कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही, इतका ताकदवर स्ट्रोक. दोनामध्ये कन्वर्ट करा मुन्ना, 2 अँगल मध्ये कन्वर्ट करा स्क्रीन. सन्मान केला जातोय मुख्यमंचावर. त्यानंतर सत्यम डेकोरेटर्सचे ऑनर अशोक दहिबावकर साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. दहिबावकर साहेब आपण पुढे या सन्मान स्वीकारण्यासाठी. जे आपण लाईट्स मंडप जे पाहतोय सचिन गरज साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान करणार आहोत. जे आपण लाईट्स पाहतोय मंडप जे आमचे सत्यम डेकोरेटर्सचे ऑनर दहिबावकर साहेब यांचा सन्मान. त्यानंतर स्टेडियमचा व्ह्यू जो यांनी जे आमचे ऑपरेटर आहेत, जे आमचे ऑनर आहेत, त्यांनी हा रेडी केलाय, याचा सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यावर केलाय. त्यानंतर अनिल वाघ साहेब आपण या, आपला सुद्धा सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. राजेश भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते हा अनिल वाघ साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. सन्मान पाहतोय. ओ याबली दोन्हीकडे एकाच रुलावर, एकाचा अपघात. कोण बाद? राहुल बाद. मोठा हादरा बारोंडा इलेव्हन संघाला गॉन. डीजे थांबवतोय. त्यानंतर चेतन कदम यांचे वडील राजेंद्र कदम साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. या राजेंद्र कदम साहेब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावे. संतोष दैभावकर दादा यांच्या शुभ हस्ते हा राजेंद्र कदम साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करतोय. चेतन कदमचे वडील राजेंद्र कदम साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यावर केला जातोय. येस, डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. इक्वेशन कडे सुद्धा वळणार आहोत. त्यानंतर नयन कालुष्टे, आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर नयन कालुष्टे या आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर सन्मान केला जाणार आहे. या आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर नयन कालुष्टे आपणास विनंती की आपण मुख्यमंत्र्यावर स्थानपन्न व्हा. या नयनदा आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर आहेत. आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर नयन कालुष्टे यांचा सन्मान केला जातोय आपल्या मुख्यमंचावर. तेजस 11चा हुकमाचा एका ऍज ओपनर म्हणून अनिल वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान करायचंय. आर्या एंटरप्राइजेसचे ऑनर नयन कालुष्टे सर यांचा सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यावर केला जातोय. प्रफुल रेडी आहेत. आता खरी मजा येणार आहे. पॉवर प्ले, चॅलेंजिंग ओव्हर. पाहूया काय घडतंय. ओ याबली आतमध्ये येणारा बॉल, खूप चांगला बॉल, सिंगल कंप्लीट झाले. त्यानंतर राजेश भोईर साहेब आपण या. राजेश भोईर साहेब, राजेंद्र भोईर साहेब. हर्षद रेड्डी साहेब यांच्या शुभ हस्ते राजेंद्र भोईर साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत.
राजेश भोईर साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्यमंचावर पाहतोय. त्यानंतर महेश रडीस साहेब आपण या, आपला सुद्धा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. अरविंद पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते महेश रेडीस साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. सौरभ रेडीसचे पप्पा आहेत, राईट, त्याचा सन्मान आपल्या मुख्यमंचावर केला जातोय. त्यानंतर दयानंद माळी साहेब आपण या, आपला सुद्धा सन्मान आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. जतीनचे पप्पा आहेत दयानंद माळी साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. सचिन घरत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान दयानंद माळी साहेब यांचा सन्मान करायचा आहे. येस विवेक सर. मॅच मध्ये सुद्धा वळणार आहोत. 14-15 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. मोहन पाटील साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत. मोहन पाटील साहेब आपण या. प्रथमेश लकश्री साहेब यांच्या शुभ हस्ते हा मोहन पाटील साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करतोय. सन्मान केला जातोय मोहन पाटील साहेब यांचा मुख्यमंचावर हा आपण सन्मान पाहतोय. त्यानंतर आपले 3 त्रिमूर्ती सांगितले तर काही हरकत नाहीये. सपोर्टर प्रथमेश लकश्री, ओमकार लकश्री आणि त्यानंतर कल्पेश पाटील, तिघांचा सन्मान आपण करणार आहोत. तिघ पण या मुख्यमंचावर आपला सन्मान केला जाणार आहे. सपोर्टर आहेत जेकेसीचे योगेश पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. प्रथमेश दा, कल्पेश पाटील, ओमकार दा, तिघांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर पाहतोय. ओ शिक्षकांच्या हाते स्टुडंट यांचा सन्मान केला जातोय. क्या बात आहे, प्राऊड मोमेंट. या प्रकारचे मोमेंट फार कमी मिळतात. कडे बोलणार क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. या जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं सर्वांना हवाई वेळ असणारे, सर्वांचे आवडते असे आमचे क्रिकेट एक्सपर्ट तुकाराम मांगेला सर यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. आताच टेंबीपाड्यातून शनिदेव कृपा चषक ही स्पर्धा संपवून डायरेक्टली अर्नाळामध्ये दाखल झाल्यात आणि अर्नाळामध्ये दाखल झाल्यानंतर आपलं हार्दिक स्वागत. मॅच कडे बोलणार आहोत. 12-11 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबले. 12-11 वाली मॅच पाहूया काय घडतंय. ओ यावली हलका त्यानं सन्मान दिलाय. भरपूर वेळ गेला तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाले. पहा या मॅच ची कहाणी थोडीशी वेगळी आहे. मॅच ची कहाणी वेगळी आहे कारण इकडून कमबॅक करावं लागणार आहे, इकडून पलटवार करावं लागणार आहे. यावली हलका त्यानं सन्मान दिलाय. आणखीन एक सिंगल कंप्लीट. आई बारोंडा 11 समोर टीम कांगारू. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. अडचणी वाढल्यात. इकडून पलटवार, डॉट, विकेट तो प्रयत्न करावा लागणार आहे. मोमेंटम. ओ इट इज अ वाईट बॉल. आई बारोंडा 11 या संघाने जो काही खेळ या स्पर्धेमध्ये केलाय तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, फिल्डिंग असू द्या, पॉवरफुल राहिली आतापर्यंत. आदरणीय मनोज पाटील साहेब यांचा सन्मान आपल्या मुख्यमंचावर आपण करणार आहोत. राजेंद्र कदम साहेब यांच्या शुभ हस्ते मनोज पाटील साहेबांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंचावर करणार आहोत.
या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. मॅच कडे बोलणार आहोत. अटॅकिंग फिल्डिंग येस हे करणं गरजेचं होतं, यासाठी जाणं गरजेचं होतं. इकडून एक डॉट विकेट प्रयत्न करावा लागला नाही. पहा दबाव नाहीये तुकाराम सर, दबाव नाहीये, कारण या दबावाला झेलत असताना आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली. या धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली बॅटिंग, स्ट्राईक रोटेट, एकाला दोनामध्ये कन्वर्ट, बाउंड्री कन्वर्ट करत असताना एक स्टेप पुढे यात. आता दबाव इकडून टीम कांगारूवर आहे. 8-6 अटॅकिंग फिल्डिंग साठी 2 खेळाडूंना उभं केलंय. 1 डॉट साठी फार मोठा संघर्ष आतापर्यंत विशाल मैदानाच्या आतमध्ये करतोय. पाहूया 8 बॉल 6 धाबांची गरज. मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. टांकू फटका पहा, बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं. आता 7 आणि 2 धाब्यांची गरज. 7-2 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. सात दोन म्हणजे आता फार मोठं दडपण वाढलंय. पॉवरफुल प्युअर बॉलिंग. ओ येस, मॅच फिनिश. वाईड प्लस सिंगल पाठीमागे निघून गेला. मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय आई बारोंडा एलेवन या संघानं. बऱ्याच स्पर्धेनंतर टॉप 6 मध्ये दाखल झाल्यात आणि कॅंगारू संघ या स्पर्धेबाहेर. निर्मल सम्राट, चला टॉस केला जाणार आहे. टॉस केला जाणार आहे. अशोक दैबावकर सर यांच्या शुभ हस्ते हा टॉस या मंडप डेकोरेटर, सत्यम मंडप डेकोरेटर्सचे ऑनर अशोक दैबावकर साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण पाहणार आहोत. निर्मल सम्राट एनसीसी, दुसऱ्या बाजूनं टीम साहेबा परेश दैबावकर यांचे वडील आहेत, सत्यम डेकोरेटर्सचे ऑनर आहेत. टॉस केला जाणार आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा बघणार आहोत. मुन्ना, मॅन ऑफ द मॅच.